नाशिक येथील शालिमार शिवाजी रोड जवळ असलेल्या विश्वरत्न महामानव भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास 133व्या जयंतीनिमित्त उच्च शिक्षणासाठी लंडन येथे वास्तव्यास असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्याचा देखावा साकारला होता। तसेच संपूर्ण नाशिक शहर निळा पताका निळे झेंडे लावून पूर्ण नाशिक शहर निळेमय सजवले होते। जणू काही असे वाटत होते की जमिनीवर निळे आकाश उतरले आहे। 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता महामानवाला मानवंदना देण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यासोबत माननीय नामदार मंत्री छगनराव भुजबळ, नाशिक शहर पोलीस कमिशनर कर्णिक साहेब तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष 2024 चे अमोल साळवे आणि समितीचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे, समाजरक्षक अर्जुन पगारे, माजी महापौर अशोक दिवे, किशोर गांगुर्डे, प्रकाश पगारे, शोभाताई, सुधाकर बडगुजर, प्रशांत दिवे, राहुल दिवे, अजय बोरस्ते, इतर मान्यवर मंडळी आणि नाशिक सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते। मानवंदनेची सुरुवात भंतत सुगत यांनी बुद्धवंदना घेऊन केली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी महामानवाला पुष्पहार घातले। दिनांक 14 एप्रिल रोजी नाशिकमध्ये अनेक भारतीय लोकांनी महामानवास सकाळपासूनच शालिमार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यावर मानवंदना देण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी महामानवाला अभिवादन करून मानवंदना केली। तसेच नेहरू गार्डन येथे नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह यांच्या महामानवास 133व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार माननीय नामदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर नाशिक मनपाचे विनायक पांडे, काँग्रेसचे नेते मारू, माजी महापौर अशोक दिवे, संस्थेचे अध्यक्ष गायकवाड, मातोश्री रमाई आंबेडकर वसतिगृहाच्या अध्यक्षा सुमन कर्डक, दोंदेताई आणि संस्थेचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते। यावेळेस प्रमुख पाहुणे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले। तसेच कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी 1955 मध्ये संस्था स्थापन करून अनेक वसतिगृह उभी करून डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या सर्व बहुजन समाजाच्या मुलींना शहरात शिक्षण घेताना राहण्याची सोय व्हावी यामुळे या वसतिगृहाची निर्मिती केली होती। अशा थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव गायकवाड यांच्या प्रतिमेला सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी महापौर नाशिक मनपा विनायक पांडे यांनी सांगितले की पूर्वी आम्ही लहान असताना माझा मोठा भाऊ अचानक वारला। त्या काळी मुले जगत नसतील तर कुणाच्या ओटीत टाकायचे। त्यावेळेस मला माझ्या आईने नाशिक येथील राजवाड्यात राहणारी आहिरे मावशी हिच्या ओटीत देऊन आहिरे आईने माझा लहानपणापासूनच सांभाळ केला। यामुळे मला आज पण छाती ठोकपणे सांगावेसे वाटते की मी आहिरे मावशी माझ्या आई समान असलेल्या मातेचा मनापासून आदर व ऋणी आहे। त्यामुळे माझ्या दलित जयभीम समाजाबद्दल अभिमान असून आज पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनात खूप आदर्श सन्मान तसेच मी त्यांना देवता मानते। या समाजामध्ये कायमस्वरूपी ऋणी असून समाजातील कोणत्याही कार्यक्रमास हजर राहून पुढाकार घेत असतो। म्हणून माझ्या मते या समाजाबद्दल जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध आहेत, असा संवाद माजी महापौर विनायक पांडे यांनी पत्रकारांशी सांगताना केला। यानंतर राजाभाऊ वाजे यांनी महामानवाच्या 133व्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच नेहरू गार्डन नाशिक येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती यांकडून सुद्धा महामानवास जयंतीनिमित्त आपल्या कविता, कव्वाली गायनाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून मानवंदना अर्पित केली। यावेळी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती सार्वजनिक जयंती उत्सवाचे अध्यक्ष साहेब पवार यांनी नेहरू गार्डनमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, भीमराव शिंदे, अभिनेते तथा दैनिक देशदूत कार्यकारी संपादक रावसाहेब डोके, लेखक, कवी, नाटककार जाधव साहेब, इतर कलावंत मंडळी महामानवास अभिवादन करण्यास उपस्थित होती। अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने रक्तदान शिबिर व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच मेरी येथील गोरक्षनगरमधील बुद्ध विहारात सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यात आला। तसेच आलेल्या सर्व मंडळींना जेवण ठेवण्यात आले होते।
या कार्यक्रमाचे आयोजक वामन पवार व त्यांच्या सहकार्यांनी आयोजित करून महामानवास 133व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये अनेक छोट्या मोठ्या मंडळांतर्फे आकर्षक चित्ररथाचे देखावे तसेच अन्नदान, पाणी वाटप करून महामानवास अभिवादन केले। संध्याकाळी 7 वाजेनंतर नाशिक शहरातून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुकीद्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्ररथ गाडीवर सजवून शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात जाऊन अभिवादन केले। यावेळी सामाजिक जयंतीनिमित्त सर्व उत्सव समितीच्या वतीने 51 तोफांची सलामी देऊन महामानवास अभिवादन करून मानवंदना दिली।